आज आम्ही जातोय सध्या रत्नागिरीमध्ये चालू असणाऱ्या लायन्स महोत्सवला। हाय, मी शिवानी आणि तुमच्या सर्वांचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सध्या विंटर सीझन चालू आहे, सो विंटर सीझनसाठी माझ्याकडे फक्त हे काही स्वीट टी शर्ट्स आहेत, त्यातलं मी हा वेअर करते आणि ह्याच्या खाली मी वाईट लेग जीन्स घालते। सो चला पटकन तयार होऊया। ओके, तर फायनली माझी तयारी झालेली आहे। पण्या यायची वाट बघते मी, पण्या आले की निघणार। अशा तऱ्हेने 6 वाजता ठरवून आम्ही अखेर 7 वाजता घरातून बाहेर पडतोय। फायनली आम्ही बाहेर पडलो मावशी पण्या वगैरे आल्यानंतर। आणि ही आहे आमची छोटीशी साऊबाई। तिकडे गेल्यानंतर कळलं की तिथे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे पार्किंग अवेलेबल नव्हती दरवेळीप्रमाणे, त्यामुळे मला गाडी खूप लांब पार्क करून चालत यावं लागलं इथपर्यंत। मग आम्ही तिकीट काढलं, 20 रुपये तिकीट होतं प्रत्येकी। तिकीट काढलं आणि आतमध्ये गेलो तर तिथे लकी ड्रॉ भरत होते। आम्हीसुद्धा आमचं लकी ड्रॉमध्ये नाव टाकलं। भले आम्ही एवढं लकी नाही आहे म्हणा की आम्हाला लकी ड्रॉचं प्राईज लागेल, अजूनपर्यंत एकदाही आम्हाला कधीही कुठेही लकी ड्रॉ लागला नाही आहे सगळ्या ठिकाणी जाऊन। आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स होते। पहिला आधी आम्ही साऊसाठी काय ना काय घेतलेलं, कारण की तिचं कुठे गेली की ते असतंच, हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तिला पहिलं घेतलेलं। आणि मलाही काही प्रोडक्टबद्दल इन्क्वायरी करायची होती, ती इन्क्वायरी केली। त्याच्यानंतर वाडीतून सगळे मावशी वैशू गुड्डी वगैरे सर्व आली होती, मग आम्ही भेटलो एकत्र। त्याच्यानंतर मग आम्ही पुढे सगळीकडे एकत्रच फिरलो। तिथे तसं म्हणाल ना तर तुम्ही फूड रिलेटेड एक्सेसरीज, त्याच्यानंतर मेकअप प्रोडक्ट, म्हणजे क्लोथिंग ऑलमोस्ट सगळंच अवेलेबल होतं। पण आम्ही तिथे कुठेही दुसरीकडे गेलो नाही। आमच्यात फक्त एकच माणूस पाळण्यावर बसणारा होता, पण त्या एका माणसासाठी आम्ही सगळीजणं पाळण्याच्या सेक्शनला गेलो। त्यानंतर मग तिथे डान्स पण चालू होते, प्रोग्राम वगैरे होते अरेंज केलेले। आणि मग थोडा वेळ प्रोग्राम बघितला आणि मग आमचा सर्वांचा आवडतीचा भाग तो म्हणजे खाणं। सर्वात आधी साऊला घेतलं आम्ही कॉटन कँडी, तीही तिने अर्धी खाल्ली आणि अर्धी अशी खाली पाडली। मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून गोबी मंचुरियन घेतलं सगळ्यांसाठी, कारण की घरी जाऊन पुन्हा जेवायचंच होतं, त्याच्यामुळे फार असं काही जास्त खाल्लेलं नाही। आणि खरं सांगू तर मंचुरियन पण ओके होतं, म्हणजे एवढंही भारी नव्हतं असं काही। नंतर घेतल्यानंतर आम्हाला रिग्रेट झालं, यार एवढे उगाच घेतले, कारण की आम्ही एट अ टाईम 10 घेतले होते आणि आम्हाला ते संपत नव्हते। मग गनूने घेतला होता मसाला डोसा, तोही ठीक होता। त्यानंतर आम्ही घेतले पॉपकॉर्नमध्ये तिथे 3 फ्लेवर अवेलेबल होते, कॅरेमल, मसाला आणि नॉर्मल, तिघातला आम्ही एक घेतला। नंतर माझा आवडतीचा भाग म्हणजे चाट्स, त्यातले मी पाणीपुरी घेतली। आणि इथे सर्वजणं मिळून फालुदा खात आहेत। मी फालुदा घेतला नाही, कारण की मला तेवढं आवडत नाही आणि मी आधीच चाट खाल्लं होतं। अशा प्रकारे सगळ्यांची पेटपूजा झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो। असा होता माझा आजचा दिवस। तुम्हाला माझे हे व्लॉग आवडत असतील तर नक्की माझ्याशी कनेक्ट व्हा। भेटूया उद्या, बाय बाय।